बरे केलेस बाळा, तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस. आज तुला माझं दर्शन होणार आहे. चिंता तू करू नकोस. आज तू संकटमुक्त होणार आहेस. डोळे मिटून शांतपणे हा संदेश एकदा तू ऐक. आज तुझ्यासाठी सर्वात मोठा विजयाचा दिवस आहे. आज दुर्लक्ष केलेस तर खूप पछतावशील. पुढील 3 तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे. ज्याची तू आशा अपेक्षा सोडलीस ते अचानक तुझ्या समोर पूर्ण होऊन येणार आहे. तुझ्या विजयाचा दिवस आज ठरला आहे. तुझ्यासाठी राजयोग घेऊन आज मी आलो आहे. स्वामींची इच्छा जर तुला असेल, स्वामींची भक्ती जर तुझ्याकडे असेल, तर देवाकडे दुर्लक्ष करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. आजच्या गोड बातमीसाठी देवाने स्वतः तुझी निवड केली आहे. होय बाळा, मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो त्यावेळी त्याला अनेक प्रश्न उद्भवतात. त्याच्या मनात काहूर माजलेले असते. कुणाची निवडा करावी कुणाची नाही अशी कोंडी निर्माण होते. तुम्हाला कोणाला निवडावे हे तुमच्यावर अवलंबून आहे. नियती तुम्हाला अनेक पर्याय देते. यात तुम्ही गोंधळून जाता, परंतु शेवटी तुम्हाला कुणा एकाला निवडावे लागते. भक्तांनो, इथेच तुमची परीक्षा असते आणि या परीक्षेत चुकूनही तुम्ही नापास झाला तर पुढे महाभारतातील कर्ण या योद्धासारखी होईल तुमची स्थिती. सगळं काही माहीत असतानाही त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दुष्ट वृत्तीकडून लढण्याची पाळी त्याला आली आणि भयानक मृत्यूला त्याला सामोरे जावे लागले. मित्र हो, असे नाही की कुणी त्याला समजावले नाही. स्वयं साक्षात भगवान श्रीकृष्णाने त्याला चांगले आणि वाईट काय आहे याची जाणीव करून दिली. परंतु कधीकधी मनुष्य प्रेमाच्या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला असतो. अशा वेळी त्याला वाईट आणि चांगले यामधील अंतर माहीत असून सुद्धा त्याला वाईट वृत्तीला निवडावे लागते. परंतु येथे अशी माणसे चांगली कर्म आणि नैतिक धर्मातून भविष्यात होणारे चांगले ते विसरून जातात. त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसत असतो. त्याला फक्त कोणीतरी केलेली मदत आठवते. परंतु येथे तो त्याच्या जन्माचे मुख्य कारणच विसरून जातो आणि शेवटी तो हतबल होऊन दुष्ट प्रवृत्तीच्या त्या लोकांसाठी आणि त्या प्रवृत्तीसाठी स्वतःचा जीव गमावून बसतो. त्यामुळे स्वामी भक्तांनो, नेहमी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नियती हमेशा आपली परीक्षा घेत असते. सतत काही ना काहीतरी संकटे आपल्या पुढे टाकत असते. यातून आपण कसे बाहेर पडतो ही आपली एक धर्म परीक्षाच असते. जे इथून पास होतात ते नक्कीच भविष्यातील गोड फळे खातात. दुसरे आहे भाग्य, जे आपल्याला अनेक पर्याय देते. मग येथे पर्याय निवडण्याचे काम आपले असते. जर पर्याय निवडला तर तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल, परंतु शेवटी तुम्हाला फळे ही गोडच चाखायला मिळतील. परंतु तुम्ही याच्या उलट केलत तर शेवटी तुम्हाला प्रचंड दंड प्राप्त होणार आहे. त्यामुळे मित्र हो, आपले भविष्य हे आपल्या निवडीवर अवलंबून असते. जर तुमची निवड चांगली असेल तर तुमची कर्मे तुम्हाला चांगलंच देणार. परंतु जर का तुमची निवड चुकीची ठरली तर तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही. तेवढे तुम्ही हुशार आहातच. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे 2दा टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा, जेणे की त्यांचं आयुष्य तुमच्या एका शेअरने बदलून जाईल आणि त्यांचं आयुष्य हे आनंदाने भरून जाईल आणि तुम्हाला स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतील. स्वामी भक्तांनो, निसर्गाचा एक नियम आहे, परिवर्तन अटळ आहे. याला कुणीच बदलू शकत नाही. तरीही मनुष्य सतत परिवर्तनाला घाबरत असतो. तो मान्यच करायला तयार नसतो की जे आज त्याच्याकडे आहे ते उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल. तो सतत आपलं माझं करत असतो. त्याला बदल मान्यच नाही. परंतु असा विचार करणे तुमचा मूर्खपणा आहे. तुमचा विचार करण्याने जग चालत नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. त्याला कुणीच बदलू शकत नाही. आज तुम्ही तरुण आहात, काही काळाने तुम्ही म्हातारे होणार आहात आणि नंतर मृत्यू.
तसेच आज आनंद आहे तर उद्या दुःख असेल. हे अटळ चक्र आहे मित्र हो, आणि ते असेच फिरत असणार आहे. यात आपला हाच रोल आहे, तो म्हणजे काळानुसार वेळेनुसार आपल्यात परिवर्तन करायला हवे. येथे काहीच स्थिर नाही. ज्याचा जन्म झाला आहे, जे अस्तित्वात आहे, ते कधी ना कधी नष्ट होणारच आहे, आणि हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. स्वामी भक्तांनो, महाभारत होण्याचे मुख्य कारण होते जे तुम्हाला कोणालाही मान्य नव्हते, परिवर्तन. ज्याला त्याला सत्तेची ओढ होती, कुणीही सत्ता सोडायला तयार नव्हते. शेवटी काळ त्यांची वाटच पाहत होता आणि झालेही तसेच. शेवटी सगळ्यांचा अंत झाला. आपल्याला त्यांच्याकडून शिकवण घेतली पाहिजे. जे त्यांनी केले ते तुम्ही करू नका. प्रत्येकाने परिवर्तनशील असायला हवे, तरच तुम्हाला तुमच्या मनातल्या अहंकार आणि लोभ नष्ट करता येईल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी जीवन जगाल. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. भाग्यवंत ठराल. जे झालं ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे, कारण माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. तुमचा हा विश्वास तुमच्या देवावरती असेल तर तुम्ही हा संदेश कोठून पाहत आहात ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जीवनात सुखी कुणीच नाही, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग नक्कीच मोकळा होतो. मनुष्याचे गुण, मनुष्याचे विचार हेच त्याच्या जीवनावरती प्रभाव ठरवू शकतात. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा संदेश तुम्ही अशा एका व्यक्तीला शेअर करा जे तुमची जवळची आहे. चालणारे दोन पाय किती विसंगत असतात, एक मागे असतो आणि एक पुढे. पुढच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं क्षणात सारं बदलणार असतं. याचंच नाव जीवन असतं. त्यामुळे तुम्ही आलेल्या कठीण परिस्थितींना हार मानू नका. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, खंबीरपणे त्यांना सामोरे जा आणि चांगले आयुष्य तुम्ही जगा. प्रत्येक जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरून तुम्ही बघू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत. स्वतःवरती विश्वास ठेवा. या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.